नीट 2024 जे प्रत्येक मुलांचं खूप स्वप्न असतं की मी डॉक्टर झालं पाहिजे. आपण जन्मल्यानंतर आईवडिलांनी स्वप्न बघितलेलं असतं की मुलाला डॉक्टर करावं, मुलं आपण शिकू शकलो नाही. आणि त्या विद्यार्थी जीवापाड ही एका दिवसाची मेहनत नाही आहे. हे मुलांनी मागच्या 3 वर्षापासून खूप अभ्यास केला असतो, 10वीपासून अभ्यास केला असतो. त्याचं हे फलित म्हणजे नीट एक्झाम, जी एक्झाम डॉक्टर होण्यासाठी खूप महत्त्वाची एक्झाम आहे. आणि त्या एक्झाममध्ये नीटचा ज्यावेळेस रिझल्ट लागला 4 जूनला, त्यावेळेस म्हणजे जवळपास म्हणजे 67 स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स आहेत, 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत आणि जवळपास 1570 मुलांना ग्रेस मार्क दिले. हे ग्रेस मार्क तर 100% चुकीची सिस्टीम आहे. ग्रेस मार्क कोणत्या बेसवर दिले त्यांनी, की त्यांनी एखाद्या मुलाला 15 मिनिट जर वर्गामध्ये उशिरा पेपर मिळाला किंवा काही NTA अडचणीमुळे उशीर, तर 15 मिनिटात त्या मुलानं एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह केला असता. एका क्वेश्चनला 4 मार्क आहेत, म्हणजे 15 × म्हणजे 4 म्हणजे जवळपास 60 गुण. एका मुलाला 78 गुण बोनस मार्क दिलेत, एका मुलाला 124 गुण बोनस मार्क दिलेत. आणि NTA कुठल्याच प्रॉस्पेक्टमध्ये असं मेन्शन केलं नाही की बोनस गुण आम्ही देऊ शकतो. ह्यांनी कॅट एक्झाम जी 2018 साली सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिला होता की कॅट एक्झाममध्ये असाच गोंधळ झाला होता, त्यावेळेस हे बोनस मार्क देण्यात आले होते. पण त्यांनी सांगितलं होतं सुप्रीम कोर्ट ही केस रेअरेस्ट केसमध्ये याचा यूज करा. आणि ती एक्झाम ऑनलाईन एक्झाम असते, इथं ती नीटला ती वापरता येत नाही. तरीसुद्धा त्याचा नॉर्मलायझेशन टेक्निकचा वापर करून NTAनं खूप मोठा अन्याय केला आहे. खूप मोठा म्हणजे जवळपास 1567 मुलांना ग्रेस दिला. अशी किती मुलं आहेत म्हणजे ह्याचा आम्हाला NTAने एक्सप्लेनेशन करायला पाहिजे विद्यार्थ्यांना. नंबर 1. नंबर 2 पॉईंट जो आहे तो बिहारमध्ये पेपर फुटला आहे, FIR दाखल केला आहे. राजस्थानमध्ये पेपर फुटला आहे, तिथं FIR दाखल आहे. मग हा पेपर किती मुलापर्यंत गेला होता? जागाच किती आहेत? बोटावर मोजणे इतक्या जागा असतात. एका कॉलेजला जेवढी संख्या असते तेवढी पूर्ण MBBSच्या सीट महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तुम्ही हा पेपर किती मुलापर्यंत गेला होता? तर त्याचाही NTAने म्हणजे त्याचाही सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्याशिवाय ही मेरिट लिस्ट डिक्लेअर नाही झालं पाहिजे, नाही त्याचा खूप मोठा मुलामध्ये उद्रेक होणार विद्यार्थ्यामध्ये. आम्ही आज काही ज्या मुलावर अन्याय झाला अशा मुलांच्या मार्फत आज हायकोर्टमध्ये, औरंगाबाद बेंच कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये आम्ही याचिका दाखल करतो, विद्यार्थी दाखल करत आहेत. आणि तिसरी ह्याच्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये जाऊन सगळं ॲनालिसिस करायला पाहिजे, तरच हे बाहेर येणार आहे. कारण खूप ही विद्यार्थ्यांच्या एक डॉक्टर म्हणजे एक कुटुंब असतो, अशा किती मुलावर अन्याय होणार आहे. आज महाराष्ट्रात सगळ्याचा मोठा जर झळ कुठं पोहोचेल तर महाराष्ट्राच्या मुलांना 15, कारण हे 15% जे पेपर फोडणारे मुलं बाहेर जातील, तिथून मार्क घेऊन महाराष्ट्रात ॲडमिशन घेत आहेत. म्हणजे आणि जे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहेत, अक्षरशः त्यांचं विद्यार्थी असे मागच्या वर्षी बघा ना, ज्या मुलाला 605 गुण होते त्याचा रँक 26,000 होता आणि यावर्षी ज्याला 605 मार्क आहेत त्याचा रँक 76,000. म्हणजे 2024ला हुशार मुलं जन्मले का? नाही. म्हणजे हा पेपर फुटला आहे आणि खूप लांबवर हा पेपर गेला. याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका सेंटरला 8 मुलांना आउट ऑफ मार्क आहेत. जगामध्ये कधीच असं झालं नाही. जगामध्ये भारतात तर ठीक आहे, जगामध्ये असं काही झालं नाही. एवढ्या नॅशनल म्हणजे एवढ्या टॉप मोस्ट एक्झाम एका सेंटरच्या 8 मुलांना, ज्यांनी एकदाच फॉर्म भरला, एकाच विंडोमधून फॉर्म भरला, त्यांचा सिरियल बी सगळा मिळता जुळता आहे, अशा 8 मुलांना आउट ऑफ मार्क पडतात. ह्याची चौकशी कोण करणार? म्हणजे ह्या मुलांनी 8 मुलांनी पेपर तर 100% ह्यांची चौकशी झालीच पाहिजे. मी सांगतो त्या मुलांना टॉपिकची नावं पण येत नसतील आणि त्या मुलांना 8 मुलांना आउट ऑफ मार्क्स आहेत आणि या मुलांनी कुठेपर्यंत पेपर दिला होता त्याचाही अभ्यास म्हणजे त्याचाही सखोल चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन रीनीट झाली पाहिजे. मुलांना वेळ दिला पाहिजे आणि मुलांना महाराष्ट्रात 18 वर्ष CET एक्झाम होती. 1 वर्ष पण आमच्या महाराष्ट्रात पेपर फुटला नाही, 1 वर्ष पण पेपर नाही फुटला. म्हणजे कधीच विद्यार्थी जीवनाशी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी झालेल्या नाहीत. परंतु जेव्हा आपण 1 नेशन 1 एक्झाम म्हणतो, 1 नेशन 1 एक्झाम पेपर फोडायचा, म्हणजे बिहार, UP आणि हिमाचल प्रदेश, म्हणजे दरवर्षी अशा गोष्टी घडत असतील. आणि 10 दिवस म्हणजे ज्या दिवशी आपल्या लोकसभेचा रिझल्ट त्या दिवशीच ॲबनॉर्मल रिझल्ट डिक्लेअर होतो आहे. 3 दिवस विंडो ओपन केली जाते. ठीक आहे, ते गोष्टी आहेत, मला मान्य आहे. परंतु सगळ्यात म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे. बिहारमध्ये FIR दाखल आहे की पेपर फोडला, त्याला अटक केली. आणि NTA काय सांगतं एक्सप्लेनेशन की आम्ही तो पेपर म्हणजे तोच पेपर आहे बघण्यासाठी आम्हाला 8 दिवस वेळ लागतो. अरे मला 2 मिनिट द्या, 2 मिनिटात सांगतो तोच पेपर आहे का नाही तो. म्हणजे पुन्हा सांगतं की नाही तो पेपर मिळता जुळता नाही आहे. म्हणजे असं हे खूप म्हणजे आश्चर्यकारक उदाहरण आहेत. मला असं वाटतं विद्यार्थी खूप जीवाचं रान करून विद्यार्थी पूर्ण याचा खूप मोठे दीर्घकालीन परिणाम होतील. विद्यार्थी त्यांची मानसिकता पूर्ण ढासळून चाललेली आहे, विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. तर मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की याला थोडं सगळ्या चॅनलनी सुद्धा ह्याला थोडं
आणखी हे कारण विद्यार्थ्याच्या एक जीवनाशी संबंध असल्यामुळं थोडं आणखी याला आपण जर आवाज उठवला, कारण थर्ड आहे म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आहे, तर आपण असं करावं ही विनंती करतो. माझं नाव शिवराज रघुनाथ मोटेगावकर. मी लातूरमध्ये RCC नावानं एक क्लास चालवत आहे. मागच्या 23 वर्षापासून विद्यार्थी म्हणून शिकत आहे आणि खूप मुलावर अन्याय झाला. अक्षरशः मुलं म्हणतात सर आम्ही मरावं का इथपर्यंत, म्हणजे अशा अवस्था मी मुलावर द्यायला 2-2, 3-3 वर्ष, एक विद्यार्थी 4-4 वर्ष अभ्यास करायला लागले आणि शेवटी अशी एक्झाम असा रिझल्ट येतो आणि शेवटी असं एवढा मुलावर अन्याय होतो असं कधीच जगामध्ये कधी होत नाही. आणि मी आपल्या माध्यमात आवाहन करू इच्छितो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या 8 मुलाची चौकशी झालीच पाहिजे आणि दुसरं रिनीट हे ऑप्शन असायला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.